नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरवरील प्रश्न बघणार आहोत। हे सर्व प्रश्न ऑनलाईन स्वरूपातील असतील, जेणेकरून कमी वेळात तुमचे जास्त प्रश्न कव्हर होतील। तर बघा, पहिला प्रश्न आहे, 1 GB म्हणजे किती केबी? तर बघा, 1 GB म्हणजे 10,48,576 केबी। 1 GB म्हणजे केबी विचारलाय, तर किती? 10,48,576 केबी। बघा, 1 GB म्हणजे 1024 MB होत असते, 1024 MB। आणि 1 MB म्हणजे 1024 केबी। 1 MB म्हणजे 1024 केबी। तर मग 1024 MB म्हणजे किती असणार? 1024 MB म्हणजे 1024 गुणिले 1024, तर किती येते? 10,48,576 केबी। बघा, प्रश्न आहे ना, बरोबर वाचायचा। काय विचारलाय? केबी मध्ये विचारलाय, आणि MB मध्ये विचारलं असतं तर 1024 MB। आता बघा, लक्षात ठेवा, सर्वात आधी असते केबी, मग असते MB, मग असते GB, आणि मग असते TB। TB म्हणजे टेराबाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, आणि याच्या आधी असते बाईट। 1024 बाईट म्हणजे 1 KB, 1024 KB म्हणजे 1 MB, 1024 MB म्हणजे 1 GB, आणि 1024 GB म्हणजे 1 TB। हा क्रम लक्षात ठेवा, ठीक आहे? पाठ करून टाका। बघा, नेक्स्ट आहे बायनरी कोडेड डेसिमल। बायनरी कोडेड डेसिमल, BCD चा फुल फॉर्म। बायनरी कोडेड डेसिमल मध्ये किती बिट्स वापरतात? तर बघा, BCD बायनरी कोडेड डेसिमल मध्ये 4 बिट्स वापरतात। किती वापरतात? 4 बिट्स। कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनक म्हणून जॉन मेककार्थी यांना ओळखले जाते। सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहे। संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर संगणकाचा मेंदू CPU ला म्हणतात। CPU चा फुल फॉर्म काय ते कमेंट करा, सर्वांनाच माहिती असायला पाहिजे। ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी म्हणजे स्मृती आहे। संगणकाची तात्पुरती म्हणजे टेम्पररी मेमरी कोणती असते? टेम्पररी मेमरी असते रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी। आणि परमनंट मेमरी कोणती असते? रोम, रीड ओनली मेमरी। टेम्पररी विचारली तर रॅम, परमनंट विचारली तर रोम, रीड ओनली मेमरी। इंटरनेटमध्ये WWW काय आहे? तर WWW चा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब। महत्वाचा प्रश्न आहे तो। बघा, आता आला 1 GB म्हणजे किती MB असं विचारायचं आहे त्याला। तर 1 GB म्हणजे 1024 MB। 1 टेराबाईट म्हणजे तर 1024 गिगाबाईट। 1 टेराबाईट म्हणजे समजलं? आधीच एक्सप्लेन केलंय तुम्हाला। संगणकाचे स्टोरेज डिव्हाइस कोणते आहेत? तर बघा, संगणकाचे स्टोरेज डिव्हाइस हे हार्ड डिस्क असते, लक्षात ठेवा, हार्ड। मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या OTP चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, OTP चा फुल फॉर्म आहे वन टाइम पासवर्ड। काय आहे? वन टाइम पासवर्ड। LED चा फुल फॉर्म काय आहे? बघा, आजकाल LED लाईट, LED टीव्ही येते, तर LED चा फुल फॉर्म काय? लाईट एमिटिंग डायोड। आणि याच्या आधी काय येत होतं? LCD यायच्या, LCD टीव्ही, LCD लाईट। ते LCD चा फुल फॉर्म काय? लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले। काय? लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले। LCD चा फुल फॉर्म आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले। दोन्ही फुल फॉर्म लक्षात ठेवा। मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे? तर बघा, मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे मोबाईल धारकाच्या आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार यादी आहे। म्हणजे CDR म्हणजे काय असते? मोबाईलची कॉल हिस्ट्री, आपल्या भाषेत कॉल हिस्ट्री, लक्षात ठेवा। मोबाईल धारकाच्या आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार यादी।
जसे युट्यूब हे गुगलचे, तसे इंस्टाग्राम कोणाचे आहे? तर बघा, जसे युट्यूब हे गुगलचे आहे तसेच इंस्टाग्राम हे मेटाचे आहे. प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तर त्याला काय म्हणतात? बघा, प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, त्याला IMEI म्हणतात. IMEI चा फुल फॉर्म काय आहे? IMEI तर सांगा. तर बघा, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. काय आहे IMEI चा फुल फॉर्म? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. IMEI चा फुल फॉर्म पाठच असायला हवा. सध्या चर्चेत असलेले चॅट जीपीटी काय आहे? तर बघा, सध्या चर्चेत असलेले चॅट जीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजंट चॅटबॉट आहे. काय आहे? चॅट जीपीटी म्हणजे AI चा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चॅटबॉट आहे. संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग. म्हणजे हॅकिंग कशाला म्हणतात? तर बघा, इल्लीगल यूज ऑफ कॉम्प्युटर. इल्लीगल म्हणजे मान्यता नसलेले संगणकाचे वापरणे म्हणजे हॅकिंग. खालीलपैकी ट्विटरचे संस्थापक कोण आहेत? तर बघा, ट्विटरचे संस्थापक एलॉन मस्क आहेत. कोण आहे? एलॉन मस्क. कोण कोण ट्विटर यूज करतो? तुमच्यापैकी कमेंट करा. या कॉम्प्युटरच्या मेमरी मधील माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही, तर त्याला काय म्हणतात? रॉम. रॉमचा फुल फॉर्म काय? रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी. रॉम या कॉम्प्युटरच्या मेमरी मधील माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही, त्याला रॉम म्हणतात. चॅट जीपीटी कशा संबंधित आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर बघा, भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव आर्यभट्ट आहे. संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखीन काय संबोधले जाते? तर बघा, संगणकाची जी मुख्य मेमरी असते तिला प्रायमरी मेमरी म्हणले जाते. जंक ईमेलला काय म्हणतात? तर बघा, जंक ईमेलला स्पॅम म्हणतात. तुम्ही आपली ईमेल आयडी ओपन करा, तिथे भरपूर स्पॅम मेल आलेले असतात. संगणकाशी निगडीत USB चे दीर्घरूप म्हणजे USB चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, USB चा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस. काय आहे? युनिव्हर्सल सिरियल बस. चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे? तर बघा, लघुरूप म्हणजे चॅट जीपीटीचा फुल फॉर्म विचारलाय. तर बघा, चॅट जीपीटीचा फुल फॉर्म आहे चॅट जनरेटिव्ह. काय? चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेनिंग ट्रान्सफॉर्मर. चॅट जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेनिंग ट्रान्सफॉर्मर. मोबाईल फोन संबंधित IMEI चे पूर्ण रूप काय आहे? बघा, आताच सांगितलं. काय आहे IMEI चा फुल फॉर्म? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. डेटा स्टोरेज साठी वापरल्या जाणाऱ्या USB या शब्दाचे पूर्ण स्वरूप काय आहे? तर बघा, USB चा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस. बिटकॉइन हा कोणत्या प्रकारचा मुद्रा आहे? तर बघा, बिटकॉइन ही क्रिप्टो करन्सी आहे आणि सध्या बिटकॉइनची व्हॅल्यू किती आहे? एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगा. 50 लाखाच्या तर वरती असेल सध्याच्या परिस्थितीत. मी चेक नाही केली. 50 लाखाची एक बिटकॉइनची व्हॅल्यू आहे. 50 लाख कमीत कमी सांगत आहे. 50 लाखाच्या वरती असेल. चेक करा गुगलवर. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट? तर बघा, मग स्टार्टिंगलाच सांगितलं 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. मायक्रो ब्लॉगिंग ऍप थ्रेड्स सुरू करणाऱ्या संस्थेचे नाव काय? तर बघा, मायक्रो ब्लॉगिंग ऍप थ्रेड्स सुरू करणाऱ्या संस्थेचे नाव आहे मेटा. काय नाव आहे? मेटा. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपला व्हिडिओला लाईक करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आणि तुम्ही आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केले तर ते सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुमची एक्झाम कधी आहे हे मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून
व्हिडिओ बघत आहे आणि त्यांची एक्झाम कधी आहे. 2G 3G 4G येथे G म्हणजे काय असते तर बघा 2G 3G 4G आपण म्हणतो ना, तर त्यात G म्हणजे काय असते जनरेशन. काय असते जनरेशन. PTG कॅमेरे आजकाल मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. PTG याचा फुल फॉर्म काय आहे तर बघा PTG कॅमेरे आजकाल मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात आणि PTZ चा फुल फॉर्म आहे पॅन टिल्ट झूम. काय आहे PTG चा फुल फॉर्म PTZ सॉरी PTG करत आहे PTZ. तर PTZ चा फुल फॉर्म आहे पॅन टिल्ट झूम. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली तर बघा भारतामध्ये मोबाईल सेवा 22 ऑगस्ट 1994 ला सुरू झाली. आणि मी गुगलवर सर्च केलं तर 31 जुलै 1995 दाखवत आहे. मी गुगलला सर्च केलं तर 31 जुलै 1995 दाखवत आहे आणि 2-3 पुस्तकामध्ये 22 ऑगस्ट 1994 दिलाय. तर या दोघांमध्ये परफेक्ट आन्सर काय तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तसं जर ऑप्शन मध्ये 22 ऑगस्ट असेल तर 1994 हे टिक करा आणि हे नसेल तर 31 जुलै 1995 टिक करायचं. जावा आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे होते म्हणजे आहे तर जावा C++, सी, पायथॉन, पुन्हा काय असते कोबॉल. तर ही काय आहे संगणकीय भाषा आहे. काय आहे ही कॉम्प्युटर लँग्वेज आहे पायथॉन वगैरे. HTTP चे पूर्ण रूप काय आहे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. तर HTTP चा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. GPRS या संदेचा अचूक विस्तार ओळखा. तर सांगा GPRS चा फुल फॉर्म काय आहे तर बघा याचा आन्सर आहे जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. जनरल पॅकेट रेडिओ. GPRS चा फुल फॉर्म आहे जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. HTTP चे पूर्ण रूप काय आहे तर बघा HTTP चे पूर्ण रूप आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP चे पूर्ण रूप आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. GPS चे विस्तारित रूप काय आहे तर GPS चे फुल फॉर्म आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. GPS चा फुल फॉर्म काय आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि तो काय होता GPRS चा काय आहे जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे तर बघा क्रिप्टोकरन्सी आहे इथेरियम, बिटकॉइन, ट्रॉन, इथेरियम ह्या सर्व बिटकॉइन्स आहेत. खालीलपैकी कोणते जाल नेटवर्क हे एखाद्या मर्यादित प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते तर बघा लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. लॅनचा फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क. हे नेटवर्क एखाद्या मर्यादित प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते त्याला लॅन कनेक्शन म्हणतात. लोकल एरिया नेटवर्क मर्यादित प्रदेशातील. आणि मोठा प्रदेश असेल तर त्याला संगणकांना जोडण्यासाठी काय वापरले जाते वॅनचा फुल फॉर्म काय आहे वाईड एरिया नेटवर्क. काय आहे वाईड दिसत आहे का असं आहे वाईड. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. संगणक काय कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक साधन आहे. सायबर गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो तर बघा सायबर गुन्हा घडण्यासाठी संगणक नेटवर्क कॉम्प्युटर नेटवर्क या बाबीचा अंतर्भाव होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे भीमचे पूर्ण रूप काय आहे तर बघा भीम UPI असते भीम ऍप आहे तर भीमचा फुल फॉर्म आहे भारत इंटरफेस फॉर मनी. काय आहे भारत इंटरफेस फॉर मनी. खालीलपैकी कोणते साधन संगणकाला टेलिफोनशी जोडण्याकरता वापरले जाते तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे. काय आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे संगणकाला टेलिफोनशी जोडण्यासाठी कोणते साधन वापरले जाते त्याचा आन्सर कमेंट करा. खालीलपैकी कोणती संज्ञा सायबर गुन्ह्याशी संबंधित आहे तर बघा फिशिंग, हॅकिंग, कार्ड क्लोनिंग. सायबर गुन्ह्यासाठी
फिशिंग आहे, हॅकिंग आहे, कार्ड क्लोनिंग या सध्या सायबर गुन्ह्याशी संबंधित आहेत. अॅनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे अॅनालॉग कोणती प्रणाली करते? तर बघा, अॅनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे अॅनालॉग ही मोडेम प्रणाली करते. सीडीएमए हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर बघा, सीडीएमए हे तंत्रज्ञान मोबाईल फोनशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे हे सीडीएमए? तर हे मोबाईल फोनशी. बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर बघा, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध सातोशी नाकामोटो. कोण? सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील परम हा महासंगणक सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर बघा, भारतातील परम हा महासंगणक सुपर कॉम्प्युटर सीडॅक पुणे या संस्थेने विकसित केला आहे. सीडॅक पुणे. काय आहे सीडॅकचा फुल फॉर्म? चला सांगा. तर बघा, याचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. सीडॅकचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. संगणक परिभाषेत WWW ही अध्यक्षरेशी संबंधित आहे. तर बघा, संगणक परिभाषेत WWW ही अध्यक्षरे इंटरनेटशी संबंधित आहे. फेसबुकचा संस्थापक खालीलपैकी कोण आहे? तर बघा, फेसबुकचा संस्थापक हा मार्क झुकरबर्ग आहे. कोण आहे? मार्क झुकरबर्ग. एक मिनिट, थोडं नेक्स्ट क्वेश्चन आहे, परम 800 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला? तर बघा, परम 800 हा महासंगणक डॉक्टर विजय भटकर. कोण? डॉक्टर विजय भटकर यांनी परम 800 हा महासंगणक तयार केला. अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे? तर बघा, अँड्रॉइड ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही गुगल या कंपनीची आहे. DDoS हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो? तर बघा, DDoS हा संगणकीय जाळ्यावरील हल्ला. काय? संगणकीय जाळ्यावरील हल्ला या सायबर संकटात मोडतो. आणि DDoSचा फुल फॉर्म काय आहे? DDoS. तर DDoSचा फुल फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटेड डेनियल ऑफ सर्व्हिस. डिस्ट्रीब्युटेड डेनियल ऑफ सर्व्हिस हा DDoSचा फुल फॉर्म आहे. CCTNS चा अर्थ काय आहे? तर बघा, CCTNS चा अर्थ आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम. CCTNS चा अर्थ आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम. लक्षात ठेवा, पाठ करा. CCTNS चा फुल फॉर्म काय आहे? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम. UBS नाही, USB चा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस. मालवेअर हा कशाचा प्रकार आहे? तर बघा, मालवेअर हा संगणक विषाणूचा प्रकार आहे. कॉम्प्युटर व्हायरस. सध्या व्हॉट्सअपला सोशल मीडियावर GIF नावाचे चलचित्र डाउनलोड केले जाते. तर GIF म्हणजे काय? तर GIF चा फुल फॉर्म आहे ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. बघा, GIF आपण यूज करतो तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. एक मिनिट. इंटरनेट साठी लागणारे ऑप्टिकल फायबर केबल OFC काय म्हणतात? OFC ऑप्टिकल फायबर केबल तंत्रज्ञान हे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे?
तर बघा ऑप्टिकल फायबर केबल हे पूर्ण आंतरिक परावर्तन, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, त्याच्यावर ऑप्टिकल फायबर याचे सिद्धांतावर आधारित आहे. व्हॉट्सअपचा निर्माता कोण आहे, तर बघा व्हॉट्सअपचा निर्माता हा जॉन कोम ब्रायन ॲक्टन आहे. व्हॉट्सअपचा निर्माता कोण आहे, जॉन कोम ब्रायन ॲक्टन. विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत, तर बघा विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक हे जुलियन असांजे आहेत. विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक जुलियन असांजे आहेत. रॅम म्हणजे काय, तर बघा रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी, रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. संगणकाची स्मृती मुळे वाढवली जाते, तर बघा संगणकाची स्मृती म्हणजे काय, मेमरी, चिप मुळे वाढवली जाते. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो, तर बघा टच स्क्रीन हा मॉनिटर इनपुट आउटपुट डिव्हाइस मध्ये मोडतो. ह्या टच मुळे आपण माहिती पण देतो, टच दिला तर हा झाला इनपुटचं काम करतो, आणि जे स्क्रीनवर दिसते तर तो टच आउटपुटचं सुद्धा काम करतो. बघा इनपुट मध्ये काय येते, कीबोर्ड येते, स्कॅनर येते, माऊस येते, ट्रॅकबॉल येते, MICR येते. काय येते, MICR ऐकलं, लक्षात ठेवा. MICR काय आहे, इनपुट. टचपॅड, टच पॅनल, OCR. एक येते जॉयस्टिक. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ पूर्ण बघा, हा व्हिडिओ स्किप करू नका. पुन्हा काय असते, तो एक असते बारकोड स्कॅनर, बारकोड स्कॅनर, आणि एक काय असते ते OCR. बघा OCR बारकोड स्कॅनर, MICR, OCR झालं, हा जॉयस्टिक. हे सर्व काय इनपुट डिव्हाइस आहे. आता तुम्हाला आउटपुट डिव्हाइस सुद्धा सांगून देतो. एक मिनिट. तर बघा मॉनिटर आउटपुट डिव्हाइस आहे, प्रिंटर सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे, कॉम्प्युटर GPS, काय कॉम्प्युटर GPS, जे बघा ड्रायव्हिंग कार मध्ये ओला उबेरवाले त्याच्यात GPS सिस्टीम वापरतात, तर ते काय आउटपुट डिव्हाइस. प्रोजेक्टर आउटपुट डिव्हाइस आहे, स्पीकर सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे, हेडफोन आउटपुट डिव्हाइस आहे, इयरफोन आउटपुट, साऊंड कार्ड आउटपुट डिव्हाइस आहे, व्हिडिओ कार्ड सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना रिकामी जागा म्हटले जाते, तर त्यांना काय म्हटले जाते, हॅकर्स. दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृत म्हणजे इल्लीगल पद्धतीने शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना हॅकर्स म्हटले जाते. वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात, तर बघा वेबसाईट वरील प्रथम पेज होम पेज म्हणून ओळखतात. माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात, तर बघा माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस प्रोटोकॉल म्हणतात. काय म्हणतात, माहितीची देवाण घेवाण कशी करावी यासाठीचे जे नियम असतात त्याला प्रोटोकॉल म्हणतात. संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे होय, तर काय होय, डिकोडिंग, कोडिंग, डिकोडिंग. संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डिकोडिंग होय. इंटरनेट या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे, तर बघा इंटरनेट हे पॅकेट स्विच नेटवर्क, काय आहे, इंटरनेट हे पॅकेट स्विच नेटवर्क या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे. मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात, तर बघा मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला स्पॅम म्हणतात. संगणकात टेबल्स मधील रोल्स नष्ट करायचे असतील तर कोणते फंक्शन वापरले जाते, तर बघा संगणकात टेबल्स मधील रोल्स नाही, सेल्स नष्ट करायचे असतील तर मर्ज सेल्स वापरले जाते. संगणकात मजकुराच्या शीर्षकाला मजकुराच्या शीर्षस्थानी कंट्रोल पॉइंटला घेण्यासाठी कोणत्या शॉर्टकीचा वापर कराल, तर बघा
हा कॉम्प्युटर आहे. एखादी आपण टायटल लिहिलं आणि त्याला कॉम्प्युटरच्या सेंटरमध्ये आणायचं असेल तर कंट्रोल ई वापरतात. कोणता? कंट्रोल ई वापरतात. संगणकात टेबलचे एका सेल्समध्ये रोज व कॉलम इन्सर्ट करण्यासाठी कोणते फंक्शन वापरले जाते? तर बघा, संगणकात टेबलचे एका सेल्समध्ये रोज व कॉलम इन्सर्ट करण्यासाठी स्प्लिट सेल्स वापरले जाते. नेट न्यूट्रॅलिटी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? तर बघा, नेट न्यूट्रॅलिटी ही संज्ञा इंटरनेट या क्षेत्राशी निगडित आहे. खालीलपैकी रिकामी जागा हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर आहे. तर बघा, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोर हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर आहे. विद्यार्थ्यांनो, बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर नॉईस येत आहे, म्हणून मी हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि मला सांगा तुमची एक्झाम कधी आहे आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. हा प्रश्न मी वारंवार का विचारतो तुम्हाला? तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे? बघा, मला खूप साऱ्या कमेंट्स येतात, त्यामध्ये मग आहे ना, तुम्ही जर नेहमी कमेंट्स करत राहता तर मला तुमचं नाव आणि तुमचं गाव सुद्धा माहित होत जाते. म्हणून मी वारंवार विचारत राहतो की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे. मग तुमचं नाव वारंवार कमेंटमध्ये दिसत राहते आणि माझ्या लक्षात येते का हा विद्यार्थी ह्या जिल्ह्यात आहे आणि हा माझा रेग्युलर व्ह्युअर्स आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.